मंगळवार 4 जूनचा दिवस शेअर बाजारासाठी खूपच कठीण ठरला। लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा फटका शेअर बाजाराला बसला आणि मोठी घसरण झाली। मात्र बुधवारी 5 जूनला सेन्सेक्स 9500 अंकांवर वधारला आणि प्री ओपनिंग मध्ये 73,000च्या पुढे झेप घेण्यात यशस्वी ठरला। बुधवारी 5 जूनला सकाळी बाजार वाढीसह ओपन झाला आणि दोन्ही सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांनी हिरव्या चिन्हावर व्यवहार करण्यास सुरुवात केली। बुधवारी सकाळी सेन्सेक्स 950 अंकांनी चढून 73,000च्या पुढे ओपन झाला। सुरुवातीच्या सत्रात आयटी शेअर्स 1% अधिक वधारले, जे कालच्या ऑलराऊंड विक्रीतही मजबूतीने तग धरून उभे होते। याशिवाय सुरुवातीच्या सत्रात एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्येही तेजी दिसली। बीएसई सेन्सेक्स प्री ओपनिंग मध्ये 948.84 अंक किंवा 1.32% उसळी घेऊन 73,027 अंकांवर उघडला। तर एनएसई निफ्टीने 243.85 अंकांची झेप घेऊन 22,128 अंकांवरून व्यापार सुरू केला। सेन्सेक्समध्ये अधिक हालचाल दिसत असून निर्देशांकात सतत चढ उतार दिसून येत आहेत। सकाळी मार्केट ओपनिंगच्या काही मिनिटात सेन्सेक्स 453 अंकांनी वाढून 72,532 झाला। काही मिनिटातच निर्देशांकाने ही तेजी गमावली आणि सध्या 122.82 अंकांनी किंवा 0.17% घसरून 71,956 अंकांवर पोहोचला। त्याचवेळी एनएसई निफ्टीनेही किंचित तेजी नोंदवली आणि निर्देशांक 120 अंकांनी वाढून 22,005 वर व्यवहार करत आहे। सुरुवातीच्या सत्रात बीएसई सेन्सेक्सच्या 22 स्टॉकमध्ये तेजीची हिरवळ तर 8 शेअर्समध्ये घसरणीच्या लाल रंगाचे वर्चस्व राहिले। एचयूएल 5% वाढीसह सर्वाधिक लाभार्थी ठरला। नेस्ले शेअर्स 3.75% वधारले। एशियन पेंट्स 3.20%, तर एचसीएल टेक 2.23% वधारले। टाटा स्टील 2.14% तेजीत आहे। दुसरीकडे निफ्टीच्या 31 समभागांमध्ये वाढ आणि 19 समभाग घसरताना दिसत आहेत। येथेही एचयूएल सर्वाधिक 5.85% लाभार्थी ठरला, तर ब्रिटानिया 5% वधारला असून टाटा कन्झ्युमर 4.20%, ते एशियन पेंट्स 3.94% वधारले। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।